Good afternoon, students. Now we will see the activity 5 from Bridge course, and it is of the composition of matter. Composition of matter that you have studied in last year. In this chapter, you have learned elements, compounds, mixture, types of compounds that you have studied, and we will see now we will take a overlook on it. आता कंपोजिशन ऑफ मॅटर याच्यामध्ये मॅटर याचे व्हेरियस स्टेट्स मॅटरचे सॉलिड लिक्विड गॅशियस स्टेट्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कंपाऊंड्स मिक्सचर आणखीन एलिमेंट्स हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही थोडंफार स्टडी केलेलं आहे. आता याच्यात मधलं आपल्याला काय काय बघायचं आहे तर जे काही मॅटर आहे केमिकल बेसिस वरती मॅटरचं क्लासिफिकेशन 3 टाइप्स मध्ये होतं आणि ते म्हणजे आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर. आणि फिजिकल स्टेट वरून मॅटरचे 3 टाइप्स मध्ये डिव्हिजन कशामध्ये होतं त्याच्या स्टेट वरून होतं. आणि त्याच्यामध्ये फिजिकल बेसिस वरती स्टेट वरून काय असणार आहे तर सॉलिड, लिक्विड्स अँड गॅशियस. आणि मॅटरचं केमिकल बेसिस वरती केमिकल बेसिस वरती त्याच्या कंपोजिशन वरून डिव्हिजन होत असतं. आणि कंपोजिशन वरून काय असणार आहे त्यांचे क्लासिफिकेशन एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. लक्षात आलेलं आहे. मॅटरचं क्लासिफिकेशन फिजिकल बेसिस वरती त्याच्या स्टेट वरून होतं सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस. आणि केमिकल बेसिस वरती त्याच्या कंपोजिशन वरून होतं त्याचं कंपोजिशन कसं आहे त्या मॅटरचं त्याच्यावरून. त्याचे 3 टाइप्स क्लासिक ग्रुप्स होतात आणि ते कोणते आहेत एलिमेंट, कंपाऊंड्स आणि मिक्सचर. म्हणजे मॅटरचं क्लासिफिकेशन 2 बेसिस वरती केलंय, फिजिकल बेसिस आणखीन केमिकल बेसिस. फिजिकल बेसिस वरती सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे त्यांच्या स्टेट वरून असणार आहे आणि केमिकल बेसिस वरती त्याच्या कंपोजिशन वरून किती आहेत एलिमेंट, कंपाऊंड्स आणि मिक्सचर. आता कोणताही मॅटर असेल सबस्टन्स असेल त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो ऍटम. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. आता एलिमेंट्स जे आहेत त्या एलिमेंट्स मध्ये काय असणार आहेत एकाच टाइपचे ऍटम्स प्रेझेंट असणार आहेत. एकाच एलिमेंट्सचे ऍटम्स किंवा एकच टाइपचे ऍटम्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं आहे एलिमेंट. कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल कंटेन्स 2 or more डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम्स त्याला म्हणायचं आहे कंपाऊंड. मग त्याच्यामध्ये वॉटर हे कंपाऊंड आहे. डिफरंट टाइप्स ऑफ ऍसिड्स, बेस, सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड, वॉटर, दीज आर ऑल कंपाऊंड्स. त्याच्यानंतर थर्ड कोणता आहे तर मिक्सचर. आता मिक्सचर मध्ये जे काही मिक्सचर फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये डिफरंट atoms, elements असतील, compounds असतील, it has different types of atoms. Different types of atoms, they are only mixed together. The mixture is not formed by chemical reaction, but compound is formed by a chemical reaction between the elements or compounds. लक्षात आलंय. कंपाऊंड साठी केमिकल रिॲक्शन गरजेची आहे आणखी मिक्सचर मध्ये केमिकल रिॲक्शन घडणार नाही. only the substances are mixed with each other in any proportion. कोणत्याही प्रपोर्शन मध्ये ते मिक्स होणार आहेत. पण कंपाऊंड मध्ये एखादा कंपाऊंड फॉर्म होतो त्यावेळेस त्याच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये असतात. त्यांचं वेट जे आहे ते डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये असतं. फॉर एक्झाम्पल वॉटर जर घेतलं तर वॉटर मध्ये H2O त्याचा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये 1 ऑक्सिजन ॲटम इज कंबाइंड विथ 2 हायड्रोजन ॲटम्स. आता इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. म्हणजेच एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता असतो ॲटम असतो. त्याच्यानंतर कंपाऊंड जर बघितला तर कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असणार आहे मॉलिक्यूल असणार आहे. कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असणार आहे मॉलिक्यूल असणार आहे. आता मॉलिक्यूल हा कसा फॉर्म होतो तर कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्सच्या कॉम्बिनेशन पासून मॉलिक्यूल तयार होतो. आता हे तुम्ही लास्ट इयरला स्टडी केलेलं आहे. कंपाऊंड इलेमेंट असेल तर इलेमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो कोणता असतो ॲटम. इलेमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट इज ॲटम. त्याचबरोबर आता इथे एक्झाम्पल कोणतं घेतलंय एलिमेंटचं ऑक्सिजन. मग ऑक्सिजन कंटेन्स 2 ऑक्सिजन ॲटम्स इन बाउंडेड स्टेट. ऑक्सिजन म्हटलं तर ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे
O2 हा काय आहे ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ऑक्सिजनच्या एका मॉलिक्युल मध्ये किती ऍटम्स असतात? 2 ऍटम्स प्रेझेंट असतात. तसंच आता द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड, स्मॉलेस्ट पार्टिकल कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल कशानं बनलेला असणार आहे तो? तर मॉलिक्युलनं बनलेला असणार आहे. म्हणजे मॉलिक्युल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. आणखी तो कसा फॉर्म होणार आहे? बाय जॉईनिंग 2 or more टाइप्स ऑफ ऍटम्स टू इच अदर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम्स काय होणार आहेत? जॉईन होणार आहेत. आणखीन तो कंपाऊंड फॉर्म होणार आहे. इथं केमिकल रिॲक्शन घडणार आहे आणि मग हा कंपाऊंड फॉर्म होणार आहे. मग स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज अ मॉलिक्यूल. म्हणून वॉटर मॉलिक्यूल जर बघितलं आपण तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये 2 हायड्रोजन ऍटम्स आणखीन काय असणार आहे? जॉईंट टू 1 ऑक्सिजन ऍटम. हे असणार आहे कशाचं एक्झाम्पल? वॉटर हे इज एन एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड. कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट कोणते आहेत वॉटरचे? तर हायड्रोजन अँड ऑक्सिजन. 2 ऍटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ऍटम ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर जर आपण मिक्सचर बघितलं तर त्या मिक्सचर मध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल्स हे ऍटम असतील, मॉलिक्युल्स असतील. हे कुणाचे? 2 or more elements or compounds. फॉर एक्झाम्पल मेन कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर नेमली एअर. एअर जर आपण घेतलं एक्झाम्पल तर एअर मध्ये काय काय आहेत? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ऑर्गॉन आहे, वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहेत, कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे. म्हणजे या सगळ्यांचे पार्टिकल्स ऍटम्स असतील. ऑक्सिजन असेल तर ऍटम्स, कंपाऊंड वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्याचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत, कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. म्हणून स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर हे काय असणार आहे? इट इज अ मिक्सचर ऑफ atoms or molecules or of 2 or more elements or compounds. मिक्सचर हे 2 इलेमेंट्सचं असेल किंवा इलेमेंट आणि कंपाऊंडचं सुद्धा असणार आहे. फॉर एक्झाम्पल एअर इज मिक्सचर ऑफ. एअर हे कशाचं मिक्सचर आहे? तर एअर मध्ये इलेमेंट्स पण प्रेझेंट आहेत आणि कंपाऊंड्स पण प्रेझेंट आहेत. इलेमेंट कोणते आहेत? नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन हे इलेमेंट्स आहेत. त्याच्यानंतर कंपाऊंड्स कोणते आहेत? वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. त्याचबरोबर अजूनही सल्फर डायऑक्साइड, व्हेरियस गॅसेस आर प्रेझेंट. नायट्रोजन डायऑक्साइड गॅसेस आर प्रेझेंट. मग देअरफॉर एअर इज अ मिक्सचर अँड द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर काय असणार आहेत? ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ 2 or more इलेमेंट्स ऑर कंपाऊंड्स हे असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही पिक्चर दाखवलेला आहे. इथे एक चार्ट दाखवलाय आणि त्या चार्ट मध्ये तुम्हाला इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचरचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन आहे. याचा स्टडी तुम्ही करायचा आहे. आता याच्यामध्ये मी थोडक्यात काय सांगितलं? इलेमेंट जर असेल तर त्याचे सगळे स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतात? ऍटम आणि ते सिमिलर आयडेंटिकल असतात, एकसारखे असतात. इथं कोणता इलेमेंट घेतलेला आहे? नायट्रोजन. नायट्रोजन मॉलिक्यूल हा कशापासून बनलेला आहे? हाऊ मेनी ऍटम्स आर देअर इन नायट्रोजन मॉलिक्यूल? देर आर 2 ऍटम्स. 2 ऍटम्स पासून नायट्रोजन मॉलिक्यूल बनलेला आहे आणि या 2 ऍटम्स मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असतो. ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असतो. नायट्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये मॉलिक्यूल तयार होत असताना 2 ऍटम्स मध्ये ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. आता कोव्हॅलेंट बॉन्ड काय आहे? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड हे तुम्ही कार्बन कंपाऊंड्स, हायड्रोकार्बन्स मध्ये स्टडी करणार आहात आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन, हाऊ नायट्रोजन मॉलिक्यूल इज फॉर्म हे सुद्धा स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता ऑक्सिजन मॉलिक्यूल सुद्धा काय आहे? इट इज फॉर्म्ड बाय 2 atoms ऑफ ऑक्सिजन. 2 atoms मध्ये काय होणार आहे? 2 atoms कंबाईन टुगेदर टू फॉर्म 1 molecule ऑफ ऑक्सिजन. आता याच्यामध्ये हे 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स सुद्धा त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असणार आहे? केमिकल बॉन्ड न ते एकत्र येणार आहेत. आणि कोणता कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे? तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड न ऑक्सिजन चे 2 atoms एकत्र येऊन ऑक्सिजनचा मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. म्हणजेच त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल जर बघितला आपण तर सगळे काय असणार आहेत? आयडेंटिकल, एकसारखे असणार आहेत. आता त्याच्यानंतर इथं कंपाऊंडचा एक्झाम्पल दिलेला आहे. कोणता कंपाऊंड आहे? नायट्रोजन डाय ऑक्साइड. नायट्रोजन डायऑक्साइड या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स प्रेझेंट आहेत? टोटल 3 atoms प्रेझेंट आहेत. किती टोटल प्रेझेंट आहेत? 3. त्याच्यामध्ये 1 इज नायट्रोजन आणि 2 atoms कोणाचे असणार आहेत? ऑक्सिजन. See here, this shows 1 nitrogen dioxide, 1 nitrogen and 2 oxygen. Gray color atoms are of oxygen and white color is of nitrogen.
हे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स. आता हे कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंड मध्ये स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो, मॉलिक्यूल असतो. आणि याच्यामध्ये काय आहेत, सगळे ऍटम्स, सगळे स्मॉलेस्ट पार्टिकल्स आयडेंटिकल आहेत, पण सगळे त्याच्यामध्ये सगळे ऍटम्स हे सेम आहेत का, तर नाही. तिथं एकापेक्षा जास्त इलेमेंट्सचे ऍटम्स प्रेझेंट आहेत. मग इथं नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये एक नायट्रोजनचा ऍटम आणि तो किती जणांना, किती ऑक्सिजन ऍटम्सला कंबाईन झालेला आहे, 2 ऑक्सिजन ऍटम्सला कंबाईन झालेला आहे. म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून एक दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, नायट्रिक ऑक्साईड. आणि नायट्रिक ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, NO. नायट्रिक ऑक्साईड याच्यामध्ये 1 नायट्रोजन ॲटम अँड 1 ऑक्सिजन ॲटम्स फॉर्म्स मॉलिक्यूल ऑफ नायट्रिक ऑक्साईड. हे दुसरं कंपाऊंड आहे, कंपाऊंडचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मिक्सचरचं एक्झाम्पल दिलंय आणि पहिलं मिक्सचरचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड नायट्रोजन डायऑक्साईड. हे 2 गॅसेस आहेत, नायट्रोजन आणखी दुसरा काय आहे, नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन हा इलेमेंट आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईड हा काय आहे, कंपाऊंड आहे. म्हणून हे मिक्सचर जे आहे ते कशाचं आहे, इलेमेंट अँड कंपाऊंडचं मिक्सचर आहे. मग ह्याच्यामध्ये हे ऍटम्स काय, हा मॉलिक्यूल कशाचा आहे, नायट्रोजन. हा मॉलिक्यूल कशाचा काय रिप्रेझेंट करतो, इट इज अ मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन ऑक्साईड. आणि हे काय आहे, मिक्सचर आहे. म्हणजे या मिक्सचर मध्ये सगळे स्मॉलर मॉलिक्युल्स किंवा स्मॉलर पार्टिकल्स आयडेंटिकल नाहीत. काही पार्टिकल्स हे कशाचे आहेत, इलेमेंट्सचे आहेत. काही स्मॉलर पार्टिकल्स कशाचे आहेत, कंपाऊंड्सचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल मिक्सचरचं कोणतं दिलेलं आहे, तर इट इज मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन. नायट्रोजन इलेमेंट आहे, ऑक्सिजन सुद्धा काय आहे, इलेमेंट. म्हणजे सेकंड एक्झाम्पल ऑफ मिक्सचर हिअर इज ऑफ 2 elements. and which are the 2 elements, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. आता हे जे आहेत हे 2 मॉलिक्युल्स, हा मॉलिक्यूल एक कशाचा आहे, नायट्रोजनचा आहे. 2 ऍटम्स एकत्र येऊन नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत आणि हे कशाचे मॉलिक्युल्स आहेत, ऑक्सिजनचे. आणि त्यांचं जर मिक्सचर केलं तर त्या मिक्सचरमध्ये कोणते स्मॉलर पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहेत, इट कंटेन्स स्मॉलर पार्टिकल्स ऑफ काय असणार आहेत, आता इथे मॉलिक्युल्स ऑफ elements, molecules of 2 different elements. One is nitrogen and other is oxygen. आता याच्यामध्ये तुम्हाला हा डिफरन्स दिलेला आहे, हा चार्ट तुम्ही स्टडी करू शकता. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस ऑफ एलिमेंट इज ओनली वन अँड इट इज दॅट एलिमेंट इटसेल्फ. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस फक्त एकच असणार आहे, त्याच्यामध्ये दुसरे येणार नाही. मग कंपाऊंड्स मध्ये काय आहे, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस ऑफ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट ऑफ कंपाऊंड इटसेल्फ. आता कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस काय असणार आहेत, ऑफ कंपाऊंड इज ओनली वन, एकसारखेच सगळे असणार आहेत, आणखीन त्या कंपाऊंडचेच असणार आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस ऑफ मिक्सचर आर 2 or more elements or and or कंपाऊंड्स. म्हणजे आता इथं कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, मिक्सचर हे कोणाचं होऊ शकणार आहे, तर मिक्सचर हे इलेमेंट कंपाऊंड मध्ये होईल, किंवा 2 कंपाऊंड्सचं सुद्धा मिक्सचर होणार आहे, किंवा 2 इलेमेंट्सचं सुद्धा मिक्सचर तयार करता येणार आहे. आता त्याच्यानंतरचा पॉइंट, ऑल द ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ एन इलेमेंट आर अलाइक. एकाच इलेमेंटचे सगळे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स काय असणार आहेत, सारखे असणार आहेत. त्याच्यानंतर कंपाऊंड साठी काय पॉइंट दिलेला आहे, तर ऑल द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. कंपाऊंडचे सगळे मॉलिक्युल्स काय असणार आहेत, एकसारखे असणार आहेत. आता हे कशाचे आहेत, कोणत्या कंपाऊंडचे मॉलिक्युल्स आहेत, तर नायट्रिक ऑक्साईडचे आहेत. आणि हे कशाचे आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड. प्रत्येक स्मॉलेस्ट पार्टिकल बघितला तर ते सगळे काय आहेत, एकसारखे आहेत. त्याच्यानंतर मिक्सचर मध्ये जर बघितलं तर ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर ऑफ 2 or more टाइप्स. त्याचे जे स्मॉलेस्ट पार्टिकल जे आहेत किंवा ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स जे असणार आहेत मिक्सचर मध्ये, ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे असणार आहेत. ते सगळे सारखे असणार नाहीत. इथं कसं प्रत्येक स्मॉलेस्ट पार्टिकल हा सिमिलर एकसारखा आहे, तसं मिक्सचर मध्ये असणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये all the atoms in the molecule of an element are alike and are joined to each other by a chemical bond. आता एका मॉलिक्यूल मधले
कोणत्याही इलेमेंटचा मॉलिक्यूल जर असेल तर तो मॉलिक्यूल ऍटम्स पासून तयार होतो आणि ते सगळे ऍटम्स अलाइक एकसारखे असणार आहेत आणि ते केमिकल बॉन्डनं एकमेकांना जोडलेले असणार आहेत. मग नायट्रोजनच्या मॉलिक्यूलमध्ये 2 नायट्रोजनचे ऍटम्स हे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डनं जॉईन झालेले आहेत. ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये 2 ऑक्सिजनचे ऍटम्स हे डबल कोव्हॅलंट बॉन्डनं जॉईन झालेले आहेत. त्याच्यानंतर तसंच इथं द कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स कंपाऊंड साठी काय दिले, द कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स ऑफ एन मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ 2 or more types and are joined to each other by chemical bond. The constituent atoms किंवा molecules of a compound are of 2 or more types. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट कंपाऊंड जर असेल तर त्या कंपाऊंडचे मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स हे कसे असणार आहेत, 2 किंवा अधिक प्रकारचे असणार आहेत आणि ते एकमेकांना कसे जोडलेले असणार आहेत, केमिकल बॉन्ड न जोडलेले असणार आहेत. केमिकल बॉन्ड केव्हा फॉर्म होतो, केमिकल रिॲक्शन झाल्यावरती केमिकल बॉन्ड फॉर्म होत असतो. मग त्याच्यानंतर मिक्सचर जर असेल तर मिक्सचर मध्ये केमिकल रिॲक्शन होत नाही, म्हणून त्यांचे ऍटम्स जे आहेत बघा, हा एक नायट्रोजनचा ऍटम आहे, हा ऑक्सिजन नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे, हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. हे जॉईन झालेले आहेत का एकमेकांना, तर ते जॉईन झालेले नाहीत. म्हणून द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर अँड आर नॉट जॉईंट बाय केमिकल बॉन्ड. म्हणजे मिक्सचर मध्ये केमिकल बॉन्ड तयार होत नाही, पण कंपाऊंड्स मध्ये जे काही त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचे ऍटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होणार आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स मधला नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, ऍटम और मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. आता जर आपण ऍटम किंवा मॉलिक्यूल ऑफ डिफरंट एलिमेंट जे दोन वेगळे एलिमेंट्स असतील तर त्यांचे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स पण काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. इथं बघा, इथं कोणता आहे एलिमेंट, नायट्रोजन, इथं कोणता आहे, ऑक्सिजन. त्यांचे ऍटम्स आयडेंटिकल दिसतात का तुम्हाला, मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स, तर ते आर डिफरंट. म्हणून प्रत्येक एलिमेंट म्हणजे जे काही डिफरंट एलिमेंट्स आहेत त्यांचे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स सुद्धा काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. म्हणजेच ऑक्सिजनचा जसा मॉलिक्यूल आहे तसाच आयर्नचा मॉलिक्यूल असणार नाही, आयर्नचा वेगळा असणार आहे. म्हणून ऍटम अँड मॉलिक्यूल, ऍटम और मॉलिक्यूल ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. आता तोच पॉइंट कंपाऊंड मध्ये कसा दिलेला आहे, तर द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. आता जो काही कंपाऊंड फॉर्म झालाय, मग आता इथं नायट्रोजन डायऑक्साईड आहे, इथं नायट्रिक ऍसिड आहे, या कंपाऊंड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत, मग आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट या एक्झाम्पल मध्ये कोणते आहेत, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. मग यांचं जे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत इन अ कंपाऊंड त्यांचं प्रपोर्शन जर असेल तर ते प्रपोर्शन कसं असतं, कॉन्स्टंट असतं, ते प्रपोर्शन बदलत नाही. आता समजा आपण एक्झाम्पल आपण वॉटर घेतलं, काय आहे, H2O. दिस इज अ कंपाऊंड अँड इट molecule of water has 2 hydrogen atoms and 1 oxygen atom. आता त्यांचं प्रपोर्शन जर आपल्याला बघायचं झालं तर ते प्रपोर्शन काय आहे, हायड्रोजनशी हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबर असलेलं प्रपोर्शन हे काय असणार आहे, हायड्रोजन 2 ऍटम्स आहेत आणि ऑक्सिजन किती ऍटम्स आहेत, 1. आता त्यांचं जर आपण प्रपोर्शन वेट जर बघितलं, त्यांचं वेट जर असेल तर ते वेट सुद्धा आपल्याला करायला येणार आहे. आता ऑक्सिजन जो आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑक्सिजन आणखीन वॉटर. आता हायड्रोजन त्याचं ॲटॉमिक मास किती असतं, 1. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1, म्हणून 2 हायड्रोजनचं 2 ॲटम्सचं ॲटॉमिक मास हायड्रोजनचं किती येणार आहे, 2 येणार आहे. त्याचबरोबर आता ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती असतं, 16. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. म्हणून जर आपण त्यांचं प्रपोर्शन काढलं, प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ ऑक्सिजन टू हायड्रोजन, ऑक्सिजन टू हायड्रोजन, ऑक्सिजनचं वजनी प्रमाण हायड्रोजन बरोबर जर काढलं तर ऑक्सिजनचं वरती लिहिणार तुम्ही 16 डिवायडेड बाय 2 आणि ते तुम्हाला येणार आहे 8/1. म्हणून आपण काय लिहितो, इन वॉटर द, आता वॉटर जे आहे कंपाऊंड आहे, द प्रपोर्शन of its constituent element oxygen and hydrogen by weight is always 8:1. मग आता ते वॉटर कोणत्याही मेथडनं तयार होऊ देत,
म्हणजे कोणत्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये वॉटर तयार होत असेल तर त्या वॉटरमध्ये सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण काय असणार आहे, त्यांचं वजनी प्रमाण किती असणार आहे, 8:1. बघा प्रपोर्शन बाय वेट म्हटलेलं आहे, प्रपोर्शन बाय वेट हे किती असणार आहे, 8:1. आणि जर प्रपोर्शन बाय नंबर ऑफ ऍटम्स जर बघितलं तर ते किती असणार आहे, ऑक्सिजनचं हायड्रोजन बरोबर असलेलं तर 1:2. पहिल्यांदा ऑक्सिजन इथं लिहिलंय म्हणून इथं काय येणार आहे, 1:2. आता याच्या हे झालं कुठल्या कंपाऊंड साठी आपण बघितलं, वॉटर साठी बघितलं. मग तसंच कोणताही कंपाऊंड असू दे त्या कंपाऊंड मध्ये जे काही प्रपोर्शन बाय वेट असणार आहे, ऑक्सिजनचं नायट्रोजनशी प्रपोर्शन बाय वेट जे आहे ते काय असणार आहे, सेम कॉन्स्टंट राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. त्याच्यानंतर द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस इन अ मिक्सचर कॅन चेंज. आता मिक्सचरमध्ये त्यांच्यामध्ये जे काही मिक्सचर फॉर्म होतात ना, डेफिनेट प्रपोर्शन असणार नाही ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये, म्हणून त्यांच्यामध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेसचं प्रपोर्शन जे आहे ते चेंजिंग असणार आहे, ते सारखं असणार नाही. त्याच्यानंतरचा पॉइंट कंपाऊंड मध्ये दिलेला, द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कंपाऊंड तयार जो होतो त्या कंपाऊंडचे प्रॉपर्टीज त्याच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज पेक्षा काय असतात, वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल आपण जर वॉटर हा कंपाऊंड बघितला तर वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कोणते आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता हायड्रोजन अँड ऑक्सिजन बोथ आर गॅसेस. त्यांच्या रूम टेम्परेचरला हे दोन्ही कोणत्या स्टेटमध्ये आहेत, गॅशियस स्टेटमध्ये आहे. वॉटर हे कोणत्या स्टेटमध्ये आहे, रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये आहे. आता याच्यामध्ये हायड्रोजनची प्रॉपर्टी काय आहे, हायड्रोजन हेल्प्स, हायड्रोजन इज अ कंबस्टिबल गॅस. इट बर्न्स, हायड्रोजन इट सेल्फ हा काय होतो, बर्न होतो. इट इज कंबस्टिबल, कंबस्टिबल म्हणजे बर्निंग. हायड्रोजन बर्न होतो, ऑक्सिजन बर्निंगला मदत करतो, इट हेल्प्स फॉर कंबस्शन. आणि वॉटर हे प्रॉपर्टी दाखवतं का, वॉटर हेल्प करत नाही, वॉटर स्वतः सुद्धा कंबस्टिबल नाही, पण वॉटर हे काय करतं, एक्सटिंग्विश फायर, तो फायर स्टॉप करणार आहे, फायर बर्निंग जे आहे ते स्टॉप करणार आहे. म्हणजेच हा जो पॉइंट आहे, प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट दॅन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. दुसरं एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराईडचं घेतलं. सोडियम क्लोराईड जे आपण घरामध्ये कॉमन सॉल्ट मीठ घेतो जेवणामध्ये, ते मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणते आहेत, सोडियम, आणि दुसरा कोणता आहे, क्लोरीन. आता क्लोरीन हा पॉइझनस गॅस आहे, त्याचबरोबर सोडियम हा मेटल जो आहे तो विगरसली रिॲक्टिव्ह मेटल आहे, खूप रिॲक्टिव्ह मेटल आहे. आपला जर सोडियम मेटलला कॉन्टॅक्ट झाला तर आपल्याला काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे. सोडियम हा विगरसली रिॲक्टिंग मेटल आहे, तो हवेमधल्या ऑक्सिजन बरोबर, पाण्यातल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणार आहे, त्वरित लगेच कंबाईन होणार आहे, आणि हायड्रोजन गॅस, सोडियम ऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होणार आहे. आणि तिथे त्या जी काही हीट एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये त्या रिॲक्शन मध्ये टाकली जाते, आणि त्याच्यामुळं हायड्रोजन कॅचेस फायर. आता सोडियम हा विगरसली रिॲक्टिव्ह मेटल आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे, क्लोरीन हा गॅशियस स्टेटमध्ये आहे, त्याला कलर ग्रीनिश कलरचा पॉइझनस गॅस आहे. पण त्याच दोन इलेमेंट्स पासून तयार झालेला कंपाऊंड सोडियम क्लोराईड, त्यामध्ये हे गुणधर्म असत नाहीत, सोडियमचे पण नसतात आणि क्लोरीनचे पण नाहीत. सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड आहे आणि त्याला आपण आपल्या जेवणामध्ये घेतो, त्याच्यामुळं ही ह्याच्यासाठी हे एक्सप्लेन केलेलं आहे या पॉइंटसाठी. त्याच्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आर रिटेन इन द मिक्सचर. मिक्सचरमध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज रिटेन होतात, म्हणजे जशाच्या तशा राहतात, ते चेंज होत नाहीत. आता जर आपण लिंबू आणि पाणी यांचं जर सोल्युशन केलं तर आपल्याला काय होणार आहे, टेस्ट कशाची येणार आहे, लिंबाची टेस्ट, जी आंबटपणा आहे तो तसाच त्या सोल्युशनला येणार आहे. जर आपण मीठ आणि साखर यांचं सोल्युशन केलं तर आपल्याला कोणाची प्रॉपर्टी त्याला दिसणार आहे, साखरेचं जो गोड असलेला गुणधर्म आहे तो त्या सोल्युशन मध्ये सुद्धा तसाच राहणार आहे. लक्षात आलेले, दीज आर द डिफरंट पॉइंट्स ऑफ कोणाचे आहेत तर एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर.
त्याच्यासाठी आहे. त्याच्या पुढचा भाग कोणता बघायचा आहे आपल्याला, तर टाइप्स ऑफ इलेमेंट्स आहेत. मग आता इलेमेंट्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत, तर इलेमेंट्सच्या मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इलेमेंट्स. आता इलेमेंट्स मध्ये टाइप म्हटल्यानंतर कोणते कोणते असणार आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स, हे काय येणार आहेत इलेमेंट्सचे टाइप्स. म्हणजे काही इलेमेंट्स हे त्यांना लस्टर आहे, शायनिंग आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर काही इलेमेंट्सला आपण हॅमर करून ठोकून त्यांच्यापासून थिन शीट किंवा त्यांना ताण देऊन, ट्रेस देऊन त्यांच्यापासून वायर्स तयार करू शकतो. म्हणजे मेटल्स, काही म्हणजे इलेमेंट्स काय असणार आहेत, त्यांचं टाइप्स कोणते कोणते आहेत, मेटल्स अँड नॉन मेटल्स हे असणार आहेत. त्याचबरोबर काही इलेमेंट्स मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांचेही प्रॉपर्टीज दाखवतात. त्यांना काय म्हटलेलं आहे, मेटॅलॉइड्स म्हटलंय. म्हणजे इलेमेंट्सचे टाइप्स किती आहेत, 3, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मेटल्समध्ये मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर मेटलला लस्टर आहे. त्याचबरोबर दे आर मॅलिएबल, डक्टाईल. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आवाज, त्याच्यावरती जर आपण स्ट्राईक केलं मेटलवरती तर सोनॉरिटी, त्यांच्यापासून साऊंड तयार होत असतो. आता नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर दे आर ब्रिटल, ते हार्ड नाहीत, ब्रिटल आहेत. त्याचबरोबर नॉन मेटल्सला लस्टर नाही. मेटल्स सगळे जास्त करून सॉलिड स्टेट मध्ये आहेत, फक्त मर्क्युरी हा मेटल लिक्विड स्टेट मध्ये आहे. नॉन मेटल्स रूम टेम्परेचरला जनरली दे आर इन, म्हणजे तिन्ही स्टेट मध्ये आपल्याला मिळतात, सॉलिड स्टेट मध्ये, गॅशियस स्टेट मध्ये ते असतात. आणखीन नॉन मेटल ब्रोमिन हा कोणत्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे फक्त. त्याच्यानंतर मेटॅलॉइड्स मध्ये एक्झाम्पल कोणतं येणार आहे, तर सिलिकॉन, जर्मॅनियम हे मेटॅलॉइड्स आहेत. ते मेटल आणि नॉन मेटल्सचे दोघांचे प्रॉपर्टीज दाखवतात. त्याच्या पुढचा पार्ट आहे आपल्याला टाइप्स बघायचे. आता कंपाऊंडचे टाइप्स कोणते कोणते आहेत, तर कंपाऊंड्स आपल्याला लॅबोरेटरीमध्ये पण तयार करता येतात. आणखीन काही कंपाऊंड्स ॲनिमल्स किंवा प्लांट्स यांच्यापासून मिळवले जातात. म्हणजे कंपाऊंड्सचे टाइप्स 2 टाइप्सचे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणखीन कोणते आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता केमिस्ट्रीमध्ये इलेमेंट्सचे टाइप्स आहेत, म्हणजे जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि दुसरे कंपाऊंडचं टाइप काय आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून डिराईव्ह होतात, मिळतात म्हणजे. आणखीन जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे मिनरल्स पासून मिळवले जातात. अर्थ क्रस्ट मध्ये जे डिपॉझिट्स आहेत डिफरंट मिनरल्सचे, त्यांच्यापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिळतात. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर कॉमन सॉल्ट, घरामध्ये बेकिंग सोडा असतो, वॉशिंग सोडा असतो. त्याचबरोबर ब्ल्यू विट्रॉल म्हणजे कॉपर सल्फेट, हे सगळे काय आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स कोणते असणार आहेत, तर डिफरंट टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आपल्याला चपाती, भाकरी, ब्रेड याच्यामधून कार्बोहायड्रेट्स मिळतात. प्रोटीन्स आपल्याला ज्या काही पल्सेस, डाळी आहेत वेगवेगळ्या, त्या डाळींमधून मिळतं. हायड्रोकार्बन्स हे जे आहेत म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ते कशापासून मिळणार आहेत आपल्याला, तर प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणार आहेत. आणि आपल्याला ते कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तयार करता येत असतात. मग त्याच्यामध्ये अजूनही एक्झाम्पल कोणते आहेत, पेट्रोल, कुकिंग गॅस. आता हायड्रोकार्बन हा खूप मोठा चॅप्टर येणार आहे. हायड्रोकार्बन्स मध्ये टाइप्स आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तुम्ही घरामध्ये जो काय एलपीजी गॅस आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्सचं मिक्सचर असतं. मग मिथेन हा एक हायड्रोकार्बन तुम्हाला माहिती आहे, जो बायोगॅस प्लांट त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन झालं रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सचं, तर त्याच्यामधून जो काही गॅस बाहेर पडतो तो मेनली 80% कोणता असतो, मिथेन असतो. जिथं दलदल आहे, पाण्याचा चिखल भाग आहे आणि तिथून आपल्याला पाण्याचे बुडबुडे बाहेर आलेले दिसतात, मग तिथे सुद्धा कोणता गॅस तयार होत असतो, मिथेन गॅस हा तयार होत असतो. म्हणजे तिथं डिकम्पोजिशन करणार आहेत जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स एनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या रिमेन्स ऑफ प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांचं डिकम्पोजिशन करून मिथेन गॅस इव्हॉल्व करत असतात. म्हणजेच
तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत? हायड्रोकार्बन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मग स्टार्च असतील, फॅट्स असतील, वेगवेगळे कुकिंग गॅस असेल, हे सगळे काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. त्याचबरोबर शुगर, ग्लुकोज, युरिया, कॅम्फर हे सुद्धा काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कॅम्फर, कापूर, ग्लुकोज म्हणजे साखर जी आहे ती साखर, ग्लुकोज, युरिया हे सगळे काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता याच्यामधला युरिया असेल तो व्हेरियस टाइप्स ऑफ युरिया आहे, हा आपल्याला कशामध्ये? लॅबोरेटरीमध्ये तयार करता येतो आणि तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याचबरोबर दुसरा टाईप ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कोणता आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल कोणते घेतले आपण? कॉमन सॉल्ट, सोडा, कॉपर सल्फेट, आयर्न सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा यांना आपण हीट करतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला जर आपण बर्न केलं, हीट केलं, साखर घेतली आणि त्या साखरला जर आपण उष्णता दिली, हीट केली, तर त्यामध्ये काय होणार आहे? ती साखरेपासून जर आपण घरामध्ये काही कारणानं पातेल्यामध्ये जर आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये नुसतीच साखर ऍड केली तर त्या साखरेला उष्णता मिळणार आहे आणि थोड्या वेळानं जर बघितलं तर तिथे एक काळा पदार्थ तयार झालेला दिसतो, एक ब्लॅक रेसिड्यू तिथं फॉर्म होतो आणि तो म्हणजे काय असतो? कार्बन असतो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट असतो? कार्बन प्रेझेंट असतो. त्याचबरोबर हायड्रोजन पण प्रेझेंट असतो. म्हणजे कार्बन हा मेन कंपाऊंड प्रेझेंट असतो. कार्बन, हायड्रोजन आणि थोड्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो. काही याच्यामध्ये सल्फर असतो, काही याच्यामध्ये क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन असे एलिमेंट्स पण त्या हायड्रोकार्बन मध्ये प्रेझेंट असतात, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड सॉल्ट जर घेतलं, सॉल्टला जर आपण हीट केलं तर पहिल्यांदा तो काय होणार आहे? मेल्ट होणार आहे. सॉल्ट, खडं मीठ जर घेतलं आणि त्याला उष्णता दिली तर ते मेल्ट होणार आहे पहिल्यांदा आणि मेल्ट झाल्यानंतर अजूनही परत आपण हीट करत राहिलो तर त्याचं काय होणार आहे? डिकम्पोजिशन. आता सोडियम क्लोराईड हा कसला इलेमेंट आहे? तर आयोनिक कंपाऊंड आहे. कसला कंपाऊंड आहे तो? आयोनिक कंपाऊंड आहे. हीट केल्यावरती तो पहिल्यांदा काय होणार आहे? मेल्ट होणार आहे आणि मेल्ट झाल्यावरती त्याचे आयोनायझेशन, सोडियमचे आयन्स क्लोरीनचे आयन्स फॉर्म होणार आहे आणि अजूनही हीट करत राहिलं तर क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होणार आहे आणि तो सोडियम म्हणजे त्यांचे रिॲक्शन्स होऊन ते काय होणार आहेत? डिकम्पोज होणार आहे. म्हणजे सोडियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन होणार आहे त्याच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटमध्ये, सोडियम आणि क्लोरीन तयार होणार आहे. मग तुम्हाला आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ कंपाऊंड झाल्यानंतर मेन मोठा पार्ट कोणता आहे? तर टाइप्स ऑफ मिक्सचरचे टाइप्स कोणते कोणते आहेत हे सगळं तुम्ही आधी स्टडी केलेलं आहे. ते फक्त आपण काय करतोय? रिव्हिजन बघतोय. आता मिक्सचरचे टाइप्स कोणते आहेत? तर तुम्हाला माहिती असलेले होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर्स हे दोन टाइप्स आहेत. मग होमोजिनियस मिक्सचर याच्यामध्ये जे काही आता आपण वॉटर आणखी शुगर यांचं सोल्युशन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये शुगर वेगळी दिसते का? दिसत नाही. म्हणजेच जे काही युनिफॉर्म कंपोजिशन तयार होतं त्या मॅटरचं काय होतं? युनिफॉर्म कंपोजिशन, एकच फेज आपल्याला दिसतं आणि त्या मिक्सचरमध्ये जर ओनली इफ द मिक्सचर हॅव ओनली वन फेज, त्याचे कॉन्स्टिट्युएंट कंपोनंट्स त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे? एकच फेज तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचंय? होमोजिनियस मिक्सचर. आणि मिक्सचर तयार करत असताना कंपोनंट्स चे मिक्सचर हे इट इज डिस्ट्रीब्युटेड इंटू 2 or more फेजेस, एक किंवा दोन पेक्षा अधिक फेजेस मध्ये जर त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल तर त्याला म्हणायचंय हेट्रोजिनियस मिक्सचर. आता फॉर एक्झाम्पल काय असणार आहे? वॉटर आणि सॉडस्ट यांचं जर मिक्सचर केलं तर ते काय असणार आहे? सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा, हे हेट्रोजिनियस मिक्सचर येणार आहे. वॉटर अँड कॉमन सॉल्ट हे कसलं मिक्सचर येणार आहे? होमोजिनियस मिक्सचर येणार आहे. आता त्याच्यानंतर अजूनही हेट्रोजिनियस मिक्सचर जे आहे, हे होमोजिनियस मिक्सचरचे अजूनही पुन्हा टाइप्स होणार आहेत. मग आता ते कोणते कोणते असणार आहेत? तर त्याच्यामध्ये सोल्युशन, ज्या वेळेला
मिक्सचर्स तयार होतात त्यावेळेला काय म्हणतो आपण त्याला, इथं तुम्हाला काही सॉलिड्स आणि लिक्विड यांचं मिक्सचर जर केलं तर तयार होणाऱ्या मिक्सचरला काय म्हटलं जातं, सोल्युशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, सोल्युशन म्हटलं जातं. मग ते सोल्युशन ट्रान्सपरंट असेल किंवा ओपेक असेल. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि ओपेक म्हणजे अपारदर्शक असेल. हे त्याचबरोबर आता सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, पुढचा पार्ट मिक्सचर्स मध्ये the homogeneous mixture of two or more substances is called as solution. Solution कशाला म्हटलंय, homogeneous mixture of two or more substances it is called as solution. आता सोल्युशन मध्ये काय असणार आहे, सॉल्वंट आणि सॉल्यूट हे दोन त्याचे कॉन्स्टिट्युएंट असणार आहेत. कंपोनंट सॉल्यूट आणखीन काय असणार आहे, सॉल्यूट आणखीन सॉल्वंट. आता सॉल्वंट कशाला म्हणायचं असतं, तर सॉल्वंट म्हणजे द component of a solution which is present in the larger proportion. आता मिक्सचर मध्ये, होमोजिनियस मिक्सचर मध्ये कोणता कंपोनंट जास्त प्रमाणामध्ये आहे त्याला काय म्हणायचंय, सॉल्वंट. उदाहरणार्थ सोल्युशन ऑफ, आपण सॉल्ट सोल्युशन घेतलं, उदाहरणार्थ कोणतं एक्झाम्पल घेतलं सोल्युशनचं, सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन किंवा मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड वॉटर याच्यामध्ये कोणता कंपोनंट जास्त असणार आहे, सॉल्ट असणार आहे जास्त का वॉटर जास्त असणार आहे, तर वॉटर जास्त असणार आहे. म्हणून वॉटरला काय असणार आहे, त्याला काय म्हणायचंय तिथं, सॉल्वंट. आणि जो कंपोनंट कमी असतो प्रपोर्शन मध्ये, जो कमी असतो, लेस प्रपोर्शन मध्ये असतो मिक्सचर मध्ये, त्याला काय म्हणायचं आहे, सॉल्यूट. त्याला काय म्हणायचं आहे, सॉल्यूट. कळलेलं आहे. मग सॉल्यूट आणखीन सॉल्वंट. मग आता होमोजिनियस मिक्सचरचे टाइप्स आहेत, लिक्विड इन लिक्विड, त्याच्यानंतर गॅस इन गॅस, सॉलिड इन सॉलिड, गॅस इन सॉलिड असे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सस्पेन्शन म्हणजे काय असणार आहे. आता सस्पेन्शन याच्यामध्ये हेट्रोजिनियस मिक्सचर कशाचं बघितलंय, तर वॉटर अँड सॉडस्ट हे हेट्रोजिनियस मिक्सचर, आणि याच्यामध्ये जे काही सॉडस्टचे पार्टिकल्स असतील ते त्या सोल्युशन मध्ये सस्पेंड होणार आहेत, तरंगत राहणार आहेत. आणि खूप वेळ जर आपण जाऊ दिला तर ते सस्पेंडेड पार्टिकल्स काय होणार आहेत, ड्यू टू इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी त्या बीकरच्या खालच्या बाजूला काय होणार आहेत, कलेक्ट होणार आहेत. सस्पेन्शन त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याचे पार्टिकल्स, सस्पेन्शन पार्टिकल्स जे असतील सॉलिडचे, ते त्याचा आकार थोडा मोठा असतो, आणि म्हणून जर आपण त्याचं फिल्ट्रेशन केलं, फिल्टर पेपर मधून ते जर सोल्युशन गाळून घेतलं तर ते सस्पेन्शनचे पार्टिकल्स काय होणार आहेत, त्या सोल्युशन पासून सेपरेट केले जाणार आहेत. दे आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन मेथड. त्याच्यानंतर हेट्रोजिनियस मिक्सचरचं अजून एक कोणतं एक्झाम्पल दिलेलं आहे, कोणता टाईप आहे, कोलाइड. कोलाइड इज अन एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचरचे आपण दोन एक्झाम्पल्स बघितले, सस्पेन्शन आणि दुसरं आहे कोलाइड. आता घरामध्ये जर आपण दूध बघितलं तर त्या दुधामध्ये वॉटर प्रेझेंट असतं, त्याचबरोबर प्रोटीन्स असतात, व्हेरियस टाइप्स ऑफ शुगर प्रेझेंट असतात, मग काही सॉलिड पार्टिकल्स पण त्याच्यामध्ये असतात, फॅट्स असतील. मग हे जे मिल्क आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे, कोलाइडचं एक्झाम्पल आहे. इट इज अ मिक्सचर. आणि कसलं मिक्सचर आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, कोलाइड. म्हणजे कोलाइड म्हणजे काय असणार आहे, द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क. आता इथं पाठीमागा एक ऍक्टिव्हिटी होती, त्याच्यातल्या एका बीकर मध्ये काय घ्यायला सांगितलं, वॉटर आणखीन मिल्क. मग ते जे मिक्सचर आहे ते ट्रान्सक्युलंट असणार आहे, ट्रान्सपरंट पण नाही, ओपेक पण नाही, आणि कसं असणार आहे, ते ट्रान्सक्युलंट असणार आहे. म्हणजेच अपारदर्शक पण नाही आणि पारदर्शक पण नाही, त्याला म्हणायचे ट्रान्सक्युलंट. वेन लाईट इज इन्सिडेंट, आता एखादा लाईट रे त्याच्यामध्ये जर आपण सोडला, रे ऑफ लाईट, मग तो जर त्याच्यामधून पास केला तर तिथं लाईटचं काय होणार आहे, डिस्पर्शन होणार आहे, स्कॅटरिंग होणार आहे. लाईट रे थोडा पुढच्या बाजूला ट्रान्समिट होणार आहे, सोल्युशन मधून ट्रान्समिट होणार आहे पार्शली, आणि पार्शली थोड्याचं स्कॅटरिंग पण होणार आहे. मग अशा सोल्युशनला काय म्हणायचं आहे, कोलाइड म्हणायचं आहे. हे झाले. आता कोलाइड मध्ये जर मिल्क घेतलं तर मिल्क इट सेल्फ इज अ कोलाइड, आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, सॉलिड अँड लिक्विड पार्टिकल्स ऑफ प्रोटीन्स, फॅट्स हे प्रेझेंट आहेत, आणि त्यांचं डायमीटर 10⁻⁻⁵ 10⁻⁻⁵ मीटर एवढं आहे. आणि त्याच्यामधून डिस्पर्शन होणार आहे लाईट रेजचं,
त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्सरसाइज, आता तुम्हाला एवढाच पार्ट आता इथं याच्यामध्ये बघायचा आहे. मग आता हे काय काय आहे ऍक्टिव्हिटी ती मी तुम्हाला इंग्लिशमध्ये करून देते, त्याच्यावरचे एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे.